शेतकरी मित्रांनो आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर लाडकी बहीण योजना तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता तर जमा झालाच असेल, पण इथून पुढच्या हप्त्यासाठी जे काय आहे ई-के-वाय-सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे कोणी ई-के-वाय-सी करणार नाही, त्यांचे आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. त्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी कशी करायची, त्याच्यासाठी कोणते कागदपत्र आहेत आणि त्याचे दिनांक शेवटचे किती आहे, त्याचीच माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. नमस्कार मित्रांनो, मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, उत्तम आरोग्य, पोषण सुधारणा आणि कुटुंबातील निर्णयामध्ये समान सहभाग मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जाते. त्या ठिकाणी आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ई-के-वाय-सी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर महिला व बालविकासाने आधार, आर्थिक आणि इतर अनुदान लाभ आणि सेवांचे लक्ष वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 अनुसार पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी द्वारे आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य केलेले आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला बघा ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची आहे आणि कधी करायची आहे. तर माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे आणि सध्याच्या आर्थिक वर्षात ई-के-वाय-सी या परिपत्रकांच्या दिनांकानंतर 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे म्हणजेच 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी बंधनकारक आहे. त्यानंतर दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी. तर याची प्रक्रिया कशी आहे? ई-के-वाय-सी करायची एकदम सोपी पद्धत आहे. बघा, सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या अधिकृत त्यांच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. ई-के-वाय-सी बॅनरवर तिथे क्लिक करायचं. या वेबसाईटवर तुम्हाला ई-के-वाय-सीचा बॅनर दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचंय आणि आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून के-वाय-सी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेत म्हणजेच कॅप्चा त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर एक ओ-टी-पी तुम्हाला पाठवायचा आहे तुमच्या मोबाईलवर आणि सेंड ओ-टी-पी म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आणि तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल आणि तो ओ-टी-पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तुमची के-वाय-सी आधीच पूर्ण झाली असेल तर तसा संदेश मिळेल. जर तुमचा आधार क्रमांक योजनेच्या यादीत नसेल तर तसाही संदेश तुम्हाला मिळून जाईल. पती किंवा म्हणजेच वडिलांचा आधार क्रमांक नमूद करायचा आहे. तुमची के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लग्न झालं असेल तर पती किंवा नसेल झालं तर वडिलांचा क्रमांक टाकावा लागणार आहे. यामुळे कुटुंबातील आर्थिक माहिती तपासली जाईल आणि त्या ठिकाणी त्यांच्या आधारवर आलेला एक ओ-टी-पी प्रविष्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर वडिलांच्या किंवा पतीच्या नंबरवर ओ-टी-पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे. त्यानं ते झाल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग म्हणजे तुम्ही ओपन मधून ओबीसी असाल तर ओबीसी करायचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी हे निवडल्यानंतर डिक्लेरेशन म्हणजे घोषणापत्र स्वीकृत करायचं आणि सबमिट करायचंय. घोषणापत्र होय करून सबमिट करायचंय. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असा संदेश प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे पूर्ण होईल.